या ठिकाणी उपस्थित आपले डॉक्टर मनोहर चास्कर जी, उपस्थित अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जी, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जी, आदरणीय DP सावंत जी, आदरणीय अमर राजूरकर जी, उपस्थित किशोर देशमुख जी, धर्मराज देशमुख जी, गोविंदराव शिंदे जी, संजय देशमुख जी, बाळासाहेब जी, छत्रपती कानोळे जी, नगराध्यक्ष अर्धापूर, उपस्थित पठाण उपनगराध्यक्ष अर्धापूर, एकनाथजी पवार, दत्ता पाटील जी, पांगरीकर जी, बालाजी खटिंग जी, जगदीश पाटील जी, भोसीकर जी, भगवानराव दंडवे, नरेंद्र चव्हाण जी, लक्ष्मण इंगोले जी, मंचावरील उपस्थित मान्यवर ज्यांची नावं इथे लिहिलेली नाहीत ती सर्व, आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व रोजगार मेळाव्यासाठी एक नवी उमेद घेऊन या ठिकाणी आलेले सर्व मंडळींना खरं तर एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम म्हणजे त्यांची वचनपूर्ती आहे, त्या आपल्या मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण बघा, त्या एवढ्या नशीबवान आहेत, त्या कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नात आहेत की ज्यांनी फक्त नांदेडकरांचंच नाही तर पूर्ण मराठवाड्याचं, ज्यांना आपण भागीरथ म्हणतो, आणि सुंदर असं सिंचनाचं काम ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आज मराठवाड्याला मिळालेलं एवढं सगळं सिंचनाची कामं आहेत, ते आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचा वारसा ज्या सुपुत्राने आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी चालू ठेवला. एवढं सगळं वैभव असताना, एवढं सगळं घरी असताना सुद्धा ह्या नांदेडकरांनी माझ्या कुटुंबियांना एवढं मोठं वैभव दिलं. आणि चव्हाण साहेबांनी, अशोक चव्हाण साहेबांनी, शंकरराव चव्हाण साहेबांनी जोडलेलं हे कौटुंबिक नातं पुढे देखील मी जोडलं पाहिजे, पुढे चालू ठेवलं पाहिजे, हा विचार मनाशी घेत त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांची जनसेवा करण्यासाठी हे माध्यम निवडलं आणि राजकारणातून पदार्पण केलं. पण ते पदार्पण पण असंच नाही, ते निवडणुकीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या गाव भेटीच्या वेळी त्यांना जे काही जाणवलं की माझ्या ह्या लोकांसाठी हे मला करावं लागेल, माझ्या ह्या नवीन पिढीसाठी मला हे करावं लागेल, त्या सगळ्या आत्मसात करत गेल्या. बघा, लहानपणापासनं सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या श्रीजयाताई, त्यांना तर खरं नोकरी करायची काही गरज नाही, पण नोकरी करत असताना आपल्या स्वतःमध्ये काय गोष्टी कमी असतात किंवा आपल्याला काय गोष्टींची अडचण येऊ शकते आणि मला माझं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे म्हणून स्वतः एक ॲडव्होकेट असून मग त्यांनी ॲडव्होकेटची नोकरी केली. 13,000चं मानधनापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज या विधानसभेचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. आणि या सगळ्यांची जाणीव म्हणजे जरी सुद्धा चव्हाण कुटुंबामध्ये जन्माला आल्यात, आपण म्हणतो यांना काय सिल्क ककून टाईपमध्ये की कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये, काहीच त्यांनी दुःख तर कधी आयुष्यात आलेलेच नाही, पण जनतेमध्ये वावरत जनतेची दुःख, जनतेच्या अडचणी जाणून घेऊन आज पहिला आमदार झाल्यानंतरचा वचनपूर्तीचा कार्यक्रम भव्य दिव्य केला की मला नाही वाटत चास्कर साहेब पुणे मुंबईला पण असा कार्यक्रम आपल्याला रोजगार मेळाव्याचा कधी बघायला मिळाला असेल. एवढा इंटरनॅशनल स्टँडर्डचा हा जॉब फेअर युवा उमेद ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच श्रीजयाताई, मी आपलं अभिनंदन करते की इतकी चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केली. जे एक आताच नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे जे काही संबंध होते त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत माझ्या बाबांना सभापती करण्याचं काम सुद्धा कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे, हे नेहमीच आम्ही ध्यानात ठेवतो. आणि माझी सुद्धा राजकीय यशस्वी वाटचाल ही सुरू झाली ती आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या आशीर्वादामुळे. बघा, आज एवढा सुंदर कार्यक्रम इथं होतोय. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आपले कलेक्टर इथे नाही, त्यांनी सांगितलं की त्यांनी सुद्धा अशाच एका जॉब फेअर मध्ये इंटरव्ह्यू दिला, 5,000ची नोकरी त्यांनी केली आणि पुढे चालून आज ते IAS झालेले आहेत. आज ते आपल्या नांदेडचे कलेक्टर पदी त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे अशा जॉब फेअर मध्ये जाऊन इंटरव्ह्यू देणं हे खूप गरजेचं असतं. आणि आणखीन अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मला आजी श्रीजयाताईंनी सांगितली, बघा बऱ्याच ठिकाणी मी पण 3 जॉब फेअर घेतलेत
दुर्दैवाने आपल्या मंडळींना CV कसा तयार करायचा किंवा आपला CV असला पाहिजे ह्याची सुद्धा कधी जाणीव किंवा कशा पद्धतीचा CV असला पाहिजे हे सुद्धा माहिती नसतं. पण श्रीजयाताईचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी गावागावामध्ये जाऊन आपल्या तरुणांना तरुणींना ट्रेनिंग दिलं की स्वतःचा CV कसा बनवायचा, इंटरव्ह्यू देताना कसं प्रिपरेशन करायचं, हे सगळं ट्रेनिंग त्यांनी गाव पातळीवरती जाऊन दिलं. खरंच हे कौतुक करण्यापेक्षा पण पलीकडचे, कारण जॉब फेअर तर सगळेजण अरेंज करतातच आणि मग जॉब फेअर मध्ये आल्यानंतर अनेकांना जॉब मिळत नाही. आज एवढ्या 10-15 हजारच्या वरती दिवसभरामध्ये मंडळी येणार आहेत. आज 150च्या वरती कंपन्या या ठिकाणी आलेल्या, प्रत्येक कंपनीला 100च्या वरती लोकांची गरज आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर चांगली 5-10 हजार लोकांना सुद्धा इथं नोकरी लागू शकते. पण काही छोट्या आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्यामुळे सुद्धा ही संधी आपली चुकू शकते. आत्ताच ज्या दोघांना आपण या ठिकाणी जॉब ऑफर लेटर दिलेले, किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यातली एक जी आपली तरुणी होती तिने BCom केलं आणि टॅक्सेशनचा कोर्स केला म्हणून तिला लगेच जॉब ऑफर लेटर आपण दिलं. एक मुलगा होता तो ITIचा मोटर मेकॅनिकचा कोर्स केला म्हणून आपण लगेच त्याला जॉब अपॉइंटमेंट त्याला मिळालेली आहे. इथे उपस्थित सर्व तरुणांना तरुणींना मला विनंती करायची आहे की आपण घेत असलेल्या डिग्री सोबत एखादं स्किल किंवा टेक्निकल एज्युकेशन सुद्धा आपण घेतलं पाहिजे. कारण की आज स्किल्ड प्रोफेशनलची गरज ही भारतालाच नाही तर जगाला आहे. आज स्किल्ड युनिव्हर्सिटीज आपल्या भारतामध्ये झाल्या पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्किल इंडिया हे मंत्रालय स्थापन केले आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना स्किल शिकवण्यासाठी गाव पातळीवर सुद्धा आपण बघितलं. मागच्या वर्षभराखाली आपण साधे छोट्या गावांमध्ये, म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 10-15 हजार आहे तिथं सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारमध्ये मंगल प्रभात लोढा साहेब जे मंत्री ज्या खात्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचे वेगवेगळ्या कोर्सेसचे ट्रेनिंग सेंटर्स आपण या ठिकाणी चालू केलेले आहेत. आणि आपल्या केंद्र सरकारने तर स्किल इंडियासाठी 8,800 कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे. कारण की आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि मग ह्या तरुणांना स्वतःच्या डिग्री सोबत चांगल्या स्किल्सची किंवा कुणी फक्त प्रोफेशनल कोर्सेस जर घेतले ते सुद्धा दर्जेदार गाव पातळीवरच्या लोकांना मिळालं पाहिजे, हाच उद्देश आहे. म्हणून छोट्या गावांमधून सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक स्किल कोर्सेस चालवले जातात. त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं. काही दिवसापूर्वी आम्ही एक मिशन चालू केलं. नरेंद्र भाऊ, तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात त्याची जर सांगड घातली तर जो उद्देश ठेवून आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे, जेणेकरून त्यांनी 10, 15, 50, 100 लोकांना आपल्याच गावामध्ये आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या परिसरातील तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्या स्टार्टअप मिशनसाठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 10,000 कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 30 कोटी रुपये स्टार्टअप इंडियासाठी ह्या वर्षी ठेवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन उद्योजक बनण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने श्रीजयाताईंनी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच अनेक महामंडळांना अनेक बँकांना या ठिकाणी उपस्थित ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्यापैकी कुणी सुद्धा उद्योग टाकू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन या ठिकाणून होणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये श्रीजयाताईंच्या माध्यमातून मिळतील ह्यामध्ये काही दुमत नाही. पण मला चासकर साहेबांना एक विनंती करायची की आपण सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एखादा फिनिशिंग कोर्स चालू करावा की जेणेकरून मी बघतेय मराठवाड्यातील, खास करून मराठवाड्यातील आपल्या मुला मुलींना एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो की आम्ही मोठ्या शहरामध्ये शिकलेल्या वाढलेल्या मुला मुलींच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडू का, हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स दूर करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फिनिशिंग कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 3 महिन्याचा 6 महिन्याचा जर घेता आला तर निश्चितच आपल्या ह्या सगळ्या मंडळींसाठी चांगली संधी आपण उपलब्ध करून देण्यासारखी होणार आहोत. मला खात्री आहे की श्रीजयाताईंनी
निवडणुकीच्या वेळेला किंवा हे राजकारणामध्ये पदार्पण करताना जो उद्देश जे ध्येय आपल्या ह्या परिसरातील मंडळींच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडून आणण्याचं ठेवलेलं आहे, ते साध्य करण्यासाठी आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते आता कुठेच कमी पडणार नाहीत. देशातीलच नाही तर जगातील सर्वात उत्तम जे काही असेल ते तुमच्यासाठी आणण्यासाठी श्रीजयाताई कुठेच कमी पडणार नाही. पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही 2 वे प्रोसेस असली पाहिजे. जेव्हा श्रीजयाताई एखादी चांगली संकल्पना घेऊन या ठिकाणी येतील तेव्हा असाच उदंड प्रतिसाद नेहमी तुम्ही त्यांच्या पाठीशी ठेवला पाहिजे. तेव्हा त्यांना आणखीन चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी माझ्या लोकांसाठी मी कशा आणू शकेल यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत राहतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते की ज्या अपेक्षा श्रीजयाताईंनी आपल्याकडून ठेवलेल्या आहेत की माझ्या लोकांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळाला पाहिजे. बघा, अनेक ठिकाणी आपण काहीतरी पुढे जायचं तर काहीतरी आपल्याला त्रास सुद्धा सहन करावा लागतो, मेहनत करावी लागते. नवीन शहरांमध्ये गेल्यानंतर तिथे ऍडजस्टमेंटला थोडी काही अडचणी आपल्याला येतील, त्यासून सुद्धा आपल्याला मार्ग काढून आपल्याला पुढची पावलं उचलण्यासाठीच एक चांगलं माध्यम आपल्याला इथे श्रीजयाताईंनी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपले आभार मानते की खूप चांगला वचनपूर्तीची सुरुवात तुम्ही इथे केलेली आहे. मला खात्री आहे की अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण या जिल्ह्याच्या आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी चांगलं ते कराल. आणि लोक देखील इथे जमलेली सर्व आमची तरुण मंडळी देखील श्रीजयाताईंच्या सोबत अशाच ऊर्जेने अशाच मोठ्या मनापासून आनंदाने सोबत राहतील हीच अपेक्षा व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय